मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. भाजप आमदार नितेश राणे हे कायमच त्यांच्या आक्रमक स्वभाव आणि विधानांमुळे चर्चेत असतात. अशातच नितेश राणेंचं पुन्हा एक धक्कादायक विधान समोर आलंय. जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही, अशी थेट धमकीच गावकऱ्यांना दिली आहे त्यांनी. भाजप आमदार नितेश राणे हे कायमच त्यांचा आक्रमक स्वभाव आणि विधानांमुळे चर्चेत असतात. तसंच ठाकरे कुटुंब आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर सुद्धा टीका करण्याची संधी ते सोडत नाहीत. पण आता भाजप आमदार नितेश राणेंनी धक्कादायक विधान केलंय. जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावांना निधी देणार नाही, अशी थेट धमकीच नितेश राणेंनी गावकऱ्यांना दिली आहे. जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल त्या गावाचा विकास मी करीन, नाही तर मी करणार नाही. मी स्पष्ट सांगतो. माझ्याकडे कॅल्क्युलेशन पण आपण लपाछुपीवाले नाही. आपलं राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात आहेत असं नाही. चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन. मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काही समजा, पण आपलं कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात, कारण का सगळी निधी आता माझ्या हातात आहे. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्या सोबत आहेत. विशाल, सिंधुदुर्गातल्या कोणत्या गावामध्ये नितेश राणेंनी हे विधान केलंय? श्वेता, नांदगाव मधली ही ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या प्रचारार्थ नितेश राणे जे आमदार आहेत कणकवली देवगड मतदारसंघाचे, हे आमदार त्या ठिकाणी आले होते आणि ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एकूणच जर आपण पाहिलं तर आमदार नितेश राणे हे राणेंचे पुत्र आहेत आणि नेहमीच ते आक्रमक शैलीत बोलताना दिसतात आणि त्यांच्या आक्रमक शैलीचा वारंवार त्यांना फायदा होतो. एवढं मात्र चित्र हे सिंधुदुर्ग जिल्हावासींनी पाहिलंय. जर मागचे कुठलेही आंदोलन असतील किंवा इतर असतील किंवा यापूर्वी जर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर आचारसंहितेचा भंगाचा देखील आरोप झालेला होता. त्यांनी 50 लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला देतो असं देखील विधान केलं होतं. त्यामुळे हे चर्चेचं जे राजकारण आहे हे मात्र नितेश राणे. बरं विशाल, तुम्हाला थोडंसं थांबवते. मात्र आपल्या बरोबर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक फोन लाईनवरनं जोडले गेलेत. वैभव नाईकजी, नितेश राणेंनी थेट त्या सिंधुदुर्गातल्या नांदगावमध्ये जाऊन गावकऱ्यांना एक प्रकारे धमकीच दिली आहे. खरं तर नितेश राणेंना सत्तेची मस्ती आली आहे हे आता या धमकीवरून दिसून आलंय. खरं तर एखादी ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतर मी गावामध्ये विकास करेन, मी गावामध्ये 50 लाख देईन, हे पर्यंत ठीक होतं. परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपासून माझ्या सगळे मंत्री खिशात आहेत, जिल्हाधिकारी माझ्या खिशात आहे आणि मी सांगेल तेच होईल, अशी जी सत्तेची गुर्मी आहे ती मात्र गुर्मी याआधी नितेश राणेंचे वडील सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा मस्तीमुळे त्यांचा पराभव या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने केलेला आहे. आणि त्यामुळे जर कोण असं मस्तीत वागत असेल तर निश्चितपणे जनतेकडे लोकशाहीच्या मार्गाने अधिकार आहेत आणि जनता त्यांना त्यांची जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवतील. आणि खरं तर सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु सत्तेच्या काळामध्ये आज अनेक ठिकाणी म्हणजे जिल्हा बँकेच्या माध्यमातून बदली असून देत, ठेकेदारांना धमकी असून देत किंवा आपण विकास करणार नाहीत. याआधी तर खरं तुमच्याकडे तो अर्धा व्हिडिओ झालाय. पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्यांनी असं सांगितलं की जो सरपंच माझा नसेल त्या सरपंचांना मी त्यांचा डिस्क्वालिफिकेशन शासनाकडनं करून देईल. म्हणजे या राज्यामध्ये अधिकार कोणाकडे आहेत, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे काय, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीने खरं तर विशेषतः घेतलं पाहिजे. खरं तर नितेश राणेंना आता खरं तर मंत्री होता येत नाहीत, परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खिशात घालून ते फिरत असतील तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी आमची भारतीय जनता पार्टीलाच त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. बरं, मात्र वैभव नाईकजी, आता नितेश राणे त्या गावामध्ये जाऊन त्यांनी धमकी एक प्रकारे दिलीच आहे गावकऱ्यांना. एक चलबिचल सुरू झाली असेल त्या गावकऱ्यांच्या मनामध्ये. मात्र तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या गावकऱ्यांना पुन्हा काय सांगाल? नाही, त्या गावकऱ्यांना सगळ्यांनी सकाळी एकत्र बसून याआधी सुद्धा त्या गावाची सोसायटीची निवडणूक काही महिन्यापूर्वी झाली होती. त्या सोसायटीमध्ये सुद्धा त्यांनी विजय मिळवला होता, म्हणूनच ही धमकी त्यांना दिली. आणि या धमकीच्या विरोधात तिथले आमचे शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत आणि तिथले शाखा प्रमुख यांनी पोलीस स्टेशनकडे आणि या संदर्भात रितसर तक्रार आत्ताच दाखल या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या गावकऱ्यांच्या पाठीशी खरं तर विकासाची प्रक्रिया ही चालूच राहील. कोणती सत्ता आली आणि सत्ता गेली म्हणून विकास थांबणार नाही. असा कोण आमदार उन्मत असेल
तर निश्चितपणे जनता त्यांची जागा दाखवेल आणि त्या जनतेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. जे वैभव नाईकजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. जनता तर सुज्ञ आहे आपण म्हणतोच, मात्र जर एखादा आमदार अशा पद्धतीनं गावामध्ये येऊन सरपंच पदाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान जर अशी धमकी देत असेल तर मग काय नेमकं होतंय हे आपल्याला ही निवडणूक झाल्यानंतरच कळेल. मात्र याच संदर्भात शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील ऐकूयात. त्यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे. ती शपथ त्यांनी पुन्हा वाचावी आणि पुन्हा त्या शपथेवर त्यांनी अवलोकन केलंय की त्याच्यामध्ये तुमची बांधिलकी कोणासाठी आहे. तुम्ही जनतेसाठी तुमची बांधिलकी आहे आणि तुम्ही सरपंच हे देखील एक निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही त्यांना निधी देणार नाही म्हणता याचा तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल तुमच्या वक्तव्याचं. पुढची बातमी. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवरती आज होणारी सुनावणी कोर्टानं तहकूब केली आहे. ईडीच्या या याचिकेवरती 6 जानेवारीला आता सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना ईडीनं अटक केली होती आणि राऊतांना जामीन मिळाल्यानंतर ईडीनं कोर्टात याचिका दाखल केली. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी ईडीनं कोर्टात केली. दुसरीकडे अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टानं आज जामीन मंजूर केला. कथित 100 कोटी वसुली प्रकरणात त्यांना जामीन मिळालाय. देशमुखांना जामीन मिळाल्यानंतर सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितला. यासाठी न्यायमूर्ती कर्णिक यांनी सीबीआयला परवानगी दिली. त्यामुळे 10 दिवस अनिल देशमुख यांची मुक्तता काही होऊ शकणार नाहीये. अनिल देशमुख यांच्यावरती उपचार सुरू असल्यानं ते आर्थर रोड तुरुंगात नसून जसलोक हॉस्पिटलमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये आता काय निकाल याचा लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2 नोव्हेंबर 2021 रोजी अनिल देशमुखांना अटक झालेली आहे. एकसाठी आम्ही वसुली करत होतो अशा स्वरूपाचा कुठलाही पुरावा नसताना जबाब या प्रकरणातील सह आरोपींनी जो दिला होता त्या संदर्भातील पितळ देखील आम्ही कोर्टापुढे उघडं पाडलं. त्यांच्या जबाबातील विसंगती, माफीच्या साक्षीदाराने वेळोवेळी घेतलेली भूमिका या संदर्भात आम्ही सविस्तर युक्तिवाद केला व त्याचबरोबर या प्रकरणात एप्रिल 2021 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठल्याही कायद्याची प्रक्रिया न राबवता एप्रिल 2022 मध्ये बेकायदेशीररित्या देशमुखांना अटक जी करण्यात आली होती त्या संदर्भात देखील आम्ही कोर्टाचं लक्ष वेधून घेतलं. हाई कोर्ट ने अनिल देशमुख जी को बेल ग्रांट किया है और उसके 10 दिन का स्टे भी मिला है. क्या कहा है कोर्ट ने? आज सबसे बड़ी बात यह है कि माननीय उच्च न्यायालय ने महाराष्ट्र के माजी गृह मंत्री को सीबीआई के 100 करोड़ के मामले में बेल दे दिया है, बेल मंजूर किया है और बेल मंजूर की शर्तें भी बहुत रखी है कि उनको ये अपने जुडिक्शन में रहना है और दूसरा उनको सीबीआई का ऑफिस भी अटेंड करना है और इस तरह से कई जो शर्तें पीएमएलए में थी, जो शर्तें ईडी में थी, वही शर्तें यहाँ भी उन्होंने रखी हुई है. शरद पवारांच्या वाढदिवशीच देशमुखांच्या जामिनाची बातमी मिळणं हा दुग्ध शर्करा योग असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली. ठीक आहे, 13 महिने प्रतीक्षा करावी लागली बाहेर येण्यासाठी अनिल देशमुखांना आणि आम्हा सगळ्यांना त्यांनी यावं म्हणून. परंतु आज साहेबांचा वाढदिवस असतानाच ही बातमी त्यांना जामीन मंजूर झाला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक तर ईडीने त्यांना अगोदरच ईडीच्या केसमध्ये जामीन मंजूर झाला, इथे सुद्धा आता जामीन मंजूर होतो आहे. खरं म्हणजे परत सीबीआयने त्यांना अडवायला नको होतं, कारण सरळ आपल्या याच्यामध्ये कायद्यातच म्हटलेलं आहे बेल इज अ रूल अँड जेल इज एक्सेप्शन. क्वचित प्रसंगी अतिशय आवश्यक असेल तरच जेल द्यायचे, नाहीतर जामीन मंजूर करायचा. आणि जामीन मंजूर त्यांना करा, उद्यापासून त्यांची केस ट्रायल उभी करा ना आणि येऊ देत ना काय पुरावे असेल तुमच्याकडे तर. परंतु अतिशय राजकीय बुद्धीनं जे आहे त्या सगळ्या केसेस निर्माण झालेल्या आहेत. आता अनिल देशमुख यांना अटक का करण्यात आली होती ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे गृहमंत्री असताना दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयनं अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर नोंद केला होता. आता सीबीआय एफआयआरच्या आधारे ईडीकडून कारवाई
झाली आणि देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांनी बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला. या रकमेपैकी 4.18 कोटी रुपये दिल्लीतल्या 4 वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले होते. म्हणजेच वसुलीचा पैसा हा शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशमुख यांच्या ट्रस्टमध्ये वापरला गेल्याचा आरोप आहे. देशमुख यांनी पत्नी आरती देशमुख यांच्या नावे मुंबईतील वरळी इथे फ्लॅट खरेदी केला होता, परंतु अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना फेब्रुवारी 2020 मध्ये विक्री करारावरती स्वाक्षरी करण्यात आल्याचा आरोप प्रीमियर पोर्ट लिंक्स नावाच्या कंपनीमध्ये देशमुख कुटुंबाची 50% हिस्सेदारी आहे. आणि हे भागभांडवल 17.95 लाख रुपयांना विकत घेण्यात आलं. तर कंपनी आणि तिची उर्वरित मालमत्ता 5.34 कोटी रुपयांची आहे. या प्रकरणी सुद्धा ईडीकडून तपास सुरू आहे. तेव्हा अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात, ऐकूयात. आनंदाची बातमी आहे, कारण अनेक दिवस या निर्णयाची खरं तर प्रतीक्षा होती आणि ही खरोखर आनंदाची बातमी आपण दिली. त्या ठिकाणी 13 महिने त्यांना किती त्रास झाला म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे मुद्दामध्ये टाकण्यात आलं आणि न्यायपालिकेने सुद्धा त्या ठिकाणी ईडीला झाडलं होतं, हे तुम्ही कशाला करता म्हणून. तरी पण त्या ठिकाणी त्यांनी हटकून हे केलं. पण हा एक डाव त्या ठिकाणी ह्या सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी असा आहे की सगळ्यांना अट टाकायचं आणि सगळ्यांना हे करा. पण त्यांना हे समजत नाही की त्याच्यामुळे जितके जेलमध्ये जातील तितकं वातावरण त्या ठिकाणी त्यांच्या अगेन्स्टमध्ये येईल आणि लोकांचं वातावरण चांगलं होईल. मी मागच्या वेळी सांगितलं की कोर्टाला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा कोर्ट निर्णय करतं. कोर्टाला जेव्हा वाटलं की अनिल देशमुखाच्या प्रकरणामध्ये जे काही पुरावे, जे काही बाबी त्या काळात अनिल देशमुखाकडनं पाहिजे होत्या त्या मिळाल्या असतील आणि मग कोर्ट ज्यावेळी निर्णय करतं जमानत तर जमानत. कोर्ट कधी असा निर्णय करत नाही कोणाच्या म्हणण्यावर की त्यांना जेलमध्ये टाका, त्यांना जेलमधून काढा. खरं तर तेव्हा त्या केसची स्थिती काय आहे याच्यावर निर्णय होतो. त्यामुळे त्यांना जमानत मंजूर झाली असेल तर कोर्टाने केली. कुठलाही पुरावा नाही, कुठलाही ट्रेल ऑफ मनी नाही, परंतु जवळपास 1.25 वर्षाच्या आसपास झाला ते तुरुंगात आहेत. आणि मागच्या महिन्यामध्ये ईडीने त्यांच्या ह्या प्रकरणामध्ये बेल दिली. आता पर्याप्त जी माहिती आमच्याकडे त्याच्यामध्ये सीबीआयने देखील त्यांना बेल दिलेली आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करण्यासाठी 10 दिवसाचा स्टे देखील दिलेला आहे. मला खात्री आहे की उच्च न्यायालयाचा निकाल हा सुप्रीम कोर्ट कायम करेल आणि 11व्या दिवशी अनिल देशमुख साहेब आपल्या सरावामध्ये सहभागी होतील. मला वाटतं छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. मग आम्ही सांगायचं का कोणाला छगन भुजबळांवर शाई फेका, 307 होत नाही. मला वाटतं ही विकृत मानसिकता आहे. चंद्रकांत दादांच्या तर डोळ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी एक गंभीर आजार आहे आणि अशा वेळेला ती शाई गेल्यावर जर त्यांच्या जीविताला धोका झाल्यावर भुजबळ साहेब काय करणार आहेत. अशा प्रकारे भुजबळांनी बोलणं हे त्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटत नाही. पुढची बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानजनक विधान केल्याचा आरोप करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून होते. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या भाषणातला एक छोटा भाग काढून काही लोकांनी भांडवल केलं अशी बाजू कोश्यारींनी शहांना पाठवलेल्या पत्रातून मांडली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी भाषण करताना त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली होती. दरम्यान राज्यपाल कोश्यारींच्या या स्पष्टीकरणावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली, ऐकूयात. शिवनेरीवर राज्यपाल काही हेलिकॉप्टर नाही गेले, पायी चालत गेले छत्रपती शिवरायाचं दर्शन घेण्याकरता. आई जिजाऊचं दर्शन घेण्याकरता शिंदखेड राजाला काही प्लेन घेऊन नाही गेले राज्यपाल, चालत गेले. खरा एखाद्या व्यक्तीची कृती मागच्या 2.5 वर्षाची काय आहे आणि एखाद्या डायसवरनं एखादं उदाहरण देताना छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनचरित्रावर
जर त्या ठिकाणी जोडलं गेलं ते काही योग्य नाहीये, बोलायलाच नको. आणखी अशाच काही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा दुपारच्या बातम्या. नंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र स्थानिकांनी ट्रॉली बाजूला काढल्यानं वाहतूक सुरळीत झाली. यवतमाळच्या अरुणोदय सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यानं चोरी केली आहे. यावेळी 27 लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 7 लाखांची रोख रक्कम होती. हिरालाल जयस्वाल यांचं कुटुंब बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली. यवतमाळमध्ये अवैध रेतीची वाहतूक करणारे 2 ट्रक जप्त करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या रेती तस्करांनी तहसीलदारांचं वाहन अडवत त्याला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना यवतमाळच्या वाटखेड इथं घडली. पनवेलमधील सुकापूरमध्ये एका जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या दुर्घटनेत एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. प्रशासनानं नोटिसा देऊन देखील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत असल्याचं समजतंय. पिंपरी चिंचवडमध्ये इंस्टाग्रामवरून ट्रेडर इन्व्हेस्टरला रिक्वेस्ट पाठवणं महागात पडलेलं आहे. इन्व्हेस्टरनं तरुणाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्यानं 71,000ची फसवणूक करण्यात आली आहे. आयटी हबच्या हिंजवडीमध्ये ही घटना घडली आहे. पतीनं माहेरी येऊन अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केल्यानं पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये ही घटना घडली आहे. इच्छेविरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करत मातृत्व लादल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विनय चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. मुक्ताईनगरमधल्या नायगावात एका शेतकऱ्यानं भंगाराच्या वस्तूंपासून ट्रॅक्टर बनवलाय. मोहन मराठे असं या शेतकऱ्याचं नाव असून जिल्हाभरात सध्या त्याची चर्चा आहे. भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज शपथ घेणार आहेत. या शपथविधीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असून मोदी अहमदाबादमध्ये दाखल होताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी काढण्यात आलेल्या रोड शोमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. पंजाबच्या तरनतारनमध्ये पोलीस स्टेशनवरती रॉकेट हल्ल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सरहाली पोलीस स्टेशनमधील 10हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सिनेविश्वात काय चाललंय पाहूयात. बॉलिवूडची पंगागल कंगना रनौत चंद्रमुखी 2 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आणि या सिनेमाचं दिग्दर्शन राघवेंद्र लॉरेन्स करणार आहेत. सध्या बॉक्स ऑफिस दृश्यम 2 मध्ये हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती सध्या धुमाकूळ घालतोय. या सिनेमानं कमाईमध्ये 200 कोटींचा आकडा पार केला. अभिनेता विकी कौशलचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत विकी बालपणीचा खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतोय. मराठी बालकलाकार मायरानं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय. महत्वाच्या सीन आधी प्रत्येक अभिनेता कसा असतो याचा हा एक व्हिडिओ तिनं ब्रेकनंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये. आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. 17 डिसेंबरला महाविकास आघाडीनं महामोर्चाचं आयोजन केलंय आणि या महामोर्चाच्या नियोजनासाठी ठाकरे गटानं ही बैठक बोलावली आहे. मुंबईत भायखळा इथल्या राणीच्या बागेमध्ये ही बैठक पार पडते. या बैठकीत महामोर्चाचा मार्ग ठरवला जाण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपनं 156 जागांसह दणदणीत विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली आणि भूपेंद्र पटेल हे आज दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 20 जण कॅबिनेट मंत्री म्हणून देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यासोबतच देशभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. भाजपचे अन्य राज्यातले काही मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित असतील.
महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला जाणार आहेत.